Hello dear student, welcome back. We are learning the indefinite integral in that exercise 3.2. Before exercise 3.2b, we need to learn some integrations, some special types of integrations. In that today we are going to learn about the 7 formula. It is 7 प्रकारचे 7 types of integration दिले. या टाइप मध्ये जर सम असेल तर त्यांचे इंटिग्रेशन कसं घ्यायचं. So it is known as some special types of integration. In that इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे इंटिग्रेशन घ्यायचंय टर्म्स 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डीएक्स असेल. द इंटिग्रेशन ऑफ दिस टर्म इज 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. या टाइप मध्ये जर इंटिग्रेशन असेल तर त्याचा डायरेक्ट आन्सर किंवा फॉर्म्युला आहे आपल्याकडे 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. वी आर गोइंग टू यूज ऑल दिस फॉर्म्युले. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर त्यांच्यामध्ये मायन्यूट डिफरन्स आहे सगळ्यांमध्ये. इथे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे तर इथे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे. 1 अपॉन 2 लॉग एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस सी. प्लस सी हा सगळ्यांचा कॉन्स्टंट असतो जेव्हा तुम्ही इंटिग्रेशन घेता इट इज ऑर्बिटरी कॉन्स्टंट. 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर 1 अपॉन 2 आहे लॉग ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स. जेव्हा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे तेव्हा इथे वरती तोच तीच टर्म आहे एक्स मायनस ए विथ लॉग. पण जेव्हा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे त्याचा कॉन्जुगेट पेअर जे येतो म्हणजे मायनस येते इथे काय घेतलं आपण प्लस घेतलंय ए प्लस एक्स. एक्झॅक्टली याची कॉन्जुगेट पेअर नाहीये पण हे मायनस टर्म आहे त्याच्या आपण काय घेतले प्लस टर्म वरती घ्यायचे. जर असे छोटे छोटे ट्रिक्सने तुम्ही लक्षात ठेवलं तर सगळे फॉर्म्युले तुम्हाला इझिली लक्षात राहतील. इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट. आता इथपर्यंत जे 3 फॉर्म्युले आहेत यांच्यामध्ये कुठेही अंडर रूट साइन नाहीये. यांच्यातलं बायफर्केशन समजून घ्या. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. त्याच्या पुढचा जो फॉर्म्युला आहे 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएस. द आन्सर इज साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. पहिला अगदी सुरुवातीचा आहे तो 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर त्याच्यामध्ये आन्सर येतो 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. मग हा एक होतो टॅन इनवर्स साठी. इथे झाला साइन इनवर्स. साइन इनवर्स केव्हा जेव्हा 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर 1 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर और एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. इथे एक्स स्क्वेअर मायनस आहे इथे प्लस आहे. दोघांचे फॉर्म्युले सेम पॅटर्न मध्ये लॉग ऑफ एक्स प्लस दिस फंक्शन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. सिमिलरली 1 upon under root x square plus a square dx is equal to log of x plus under root x square plus a square. म्हणजे जो खाली याच्यामध्ये रूट मध्ये टर्म आहे ती तशी x प्लस मध्ये ऍड केलेली आहे. इथे पण प्लस आहे फक्त इथला जो साइन आहे ती तशीच घ्यायची आपल्याला हे लक्षात ठेवा. द नेक्स्ट अँड लास्ट फॉर्म्युला फॉर टुडे 1 अपॉन x इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 1 अपॉन ए सेक इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. मग इथे आपण एक अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला घेतला त्याच्यामध्ये आन्सर आलं साइन इनवर्स. एक्स इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर तिथे आलं सेक इनवर्स. आणि सगळ्यात पहिला फॉर्म्युला आहे तो 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर त्याच्यामध्ये आन्सर येतं टॅन इनवर्स. मग असे जर हे 3 फॉर्म्युले बाजूला केले त्याच्यानंतर हे सगळे जोडीचे फॉर्म्युले सेम आन्सर्स येतात. आता इथे एक्स मायनस ए इथे ए प्लस एक्स आहे ए मायनस एक्स आहे. हे फॉर्म्युले जितक्या वेळ लिहिले जातील when you will write and learn then only you can use it properly. So we are going to start the exercise 3.2b. In that the first question is integrate the following. Total जवळजवळ याच्यामध्ये 30 more than 30 questions आहेत. ओके फर्स्ट क्वेश्चन आहे integrate 1 upon 4x square minus 3. Now just look at these both the questions. x square मग कॉन्स्टंट ए म्हणजे कॉन्स्टंट ज्याच्यात एक्स नाही असं म्हणजे ए. सो दिस इज एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. दिस इज फॉर्मॅट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अँड दिस इज अबाउट 1 अपॉन ए स्क्वेअर. इथे डायरेक्टली ए स्क्वेअर नाही दिला बट वी नो द 25 इज द स्क्वेअर ऑफ 5. सो वी कॅन राइट इट एज ए स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअर. So these both the formula we are going to use. Now see 1 upon x square minus a square. The formula is 1 upon 2a log x minus a upon x plus a. आता हा असा फॉर्म्युला आपल्याला फर्स्ट मध्ये यूज करायचा आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 upon 4x square. आता ऍक्च्युली फॉर्म्युला मध्ये जे ते x square च्या बाजूला कोणतेही नंबर आहेत. देयर इज नो कोएफिशियंट वी नीड जस्ट x square
or write this term in a form of square. Now see, I will divide whole term by 4. 4x square upon 4 minus 3 by 4 dx. ऐसा का केले आपण? Because we need just x square. We don't want any coefficient there. 1 upon 4 constant. If we take the 1 x square minus 3 by 4. So we divide here also by 4 because आपण 4 ने दोघांना डिवाइड करतोय म्हणजे इथे डिवाइड करता येईल म्हणजे हा काय झाला कॉन्स्टंट म्हणून बाहेर आला. हा 1 upon 4 कॉन्स्टंट बाहेर काढता येईल dx. Now 1 upon 4 integration 1 upon x square minus root 3 by 2 bracket square. See, square of root 3 is 3 and 2 square is 4. Now this is the format of x square minus a square and the formula for this as because 1 upon x square minus a square dx is equal to 1 upon 2a log x minus a upon x plus a. हा formula log x minus a upon x plus a. Therefore, answer 1 upon 4 integration है direct answer is 1 upon 4 into 2a. 1 upon 2, what is a? A is root 3 by 4. Root 3 by into 2, not 4. Root a ची व्हॅल्यू ही झाली x ची व्हॅल्यू, ही झाली a ची व्हॅल्यू, मग इथे a ची व्हॅल्यू टाकली root 3 by 2 log of what is x? X minus a minus root 3 upon 2 upon x म्हणजे पहली टर्म plus a means second term root 3 upon 2. Now this 2 and this 2 get cancelled. So the last answer becomes 1 upon 4 root 3 log this whole term. So this way we are going to find out the integration of given function. This is first method. दूसरी एक मेथड अशी आहे जी आपण याच्यामध्ये यूज करणार आहे आता. Here also we can divide whole equation by 9. How we have divided here whole equation by 4. Same way we can divide it by 9. Or there is alternate method. त्याच्यात दुसरी एक मेथड अशी आहे की याच फंक्शनला स्क्वेअर टर्म्स मध्ये लिहायचं. फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ 1 upon 5 square minus 3x square. A square minus x square. A square minus x square. त्याचा फॉर्म्युला 1 upon 2a. Because integration of 1 upon a square minus a square is equal to आपण त्या फॉर्म्युला लिहिण्याचं सोपं जातं 1 upon 2a log a plus x upon a minus x. Therefore, the answer is 1 upon 2a. What is a? A means 3. Sorry, a म्हणजे हा टर्म असतो, हा x चा टर्म आहे. a म्हणजे किती झालं 5. log of a plus x 5 plus 3x 5 minus 3x. पण हा फॉर्म्युला तेव्हा आहे जेव्हा फक्त x आहे, पण आपल्याकडे नुसता x नाही आहे. We have 3x. So in integration, if any multiplication is there, take a differentiation of that. Derivative of that term. मग 3x चा डेरिव्हेटिव्ह काय? The derivative of 3x is 3 आणि त्या टर्मने डिवाइड करायचं असतं. जसं आपण इंटिग्रेशन करताना करायचो. जर ते कंपोजिट फंक्शन असेल तर त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि त्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करायचं. इंटिग्रेशन मध्ये डिवाइड करतो आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लाय करतो. मग आता इथे 3 हा एक्स्ट्रा आहे. So multiply by 1 upon 3 or divide by 3. तुम्ही divide by 3 म्हणा किंवा multiply by 1 by 3. One are the same. 2 into 5, 10. 10 into 3, 30. So the last answer is 1 upon 30 log 5 plus 3x 5 minus 3x plus c. इथे पण plus c लिहायचं आहे. See student. First find out in which format the given integration. After that either divide this, make this x square as a one coefficient. म्हणजे इथे 4 असेल ते 4 ने डिवाइड करा, 9 असेल तर 9 ने डिवाइड करा. Or else write down as it is and जो नंबर x च्या बाजूला असेल त्याच्याने लास्ट आन्सरला डिवाइड करा. जसे इथे मला 4 ने करावं लागलं असं, इथे आपण 3 ने केलं कारण ते नुसता x नाहीये 3 होता.
Now we'll see the next one. Third is integrate 1 upon 7 plus 2x square. First find out the which format it is. A plus x square means a square plus x square. The first one. X square plus a square लिया किंवा a square plus x square लिया. We can write x square plus a square or we can write a square plus x square. Both are same. So what is the integration of this 1 upon a square plus x square? It is 1 upon a tan inverse x upon a. हा जो फर्स्ट फॉर्मूला है हा यूज करावा लागेल. Now we'll write but this is 7. We don't have it is in square form. तो square form मध्ये नाहीये. मग आधी त्याला square form मध्ये लिहायचं. 7 is the square of root 7 plus 2 is square of root 2x. 7 ला स्क्वेअर फॉर्म मध्ये लिहिलं. त्यांच्या व्हॅल्यूज चेंज नाही झाल्या पाहिजे पण त्यांचा फॉर्मेशन x स्क्वेअर आणि a स्क्वेअर मध्ये आलं पाहिजे. मग आता जेव्हा रूट 7 चा स्क्वेअर आपण घेतला तेव्हा रूट आणि स्क्वेअर रूट दोघं कॅन्सल होतील. आन्सर 7 आहे. 2 is not a perfect square, so root 2 we can write and this x square. root 2 चा स्क्वेअर आहे 2 x square चा x square म्हणजे सेम सम आहे फक्त आपण त्याचा फॉर्मॅट चेंज केलं. as integration of 1 upon a square plus x square is equal to 1 upon a tan inverse x upon a c. बस हा फॉर्म्युला लिहिला त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट डाउन करायचे. therefore answer is 1 upon a. what is a? root 7. tan inverse x upon a. what is x? root 2. x upon a. a means root 7. आणि x च्या जागी कोणताही नंबर असेल x च्या कोइफिशियंटला त्या नंबरने पुन्हा त्या समला डिवाइड करायचं. 1 upon root 2. Now shift this root 2 to the front. So it becomes 1 upon under root 7 into 2 tan inverse. This we can write as a 2 upon 7 x. So the final answer is root 14 tan inverse root 2 upon 7x plus c. Fourth sum is 1 upon under root 3x square plus 8. First thing, the format is in under root form. So here we are going to use from this side. 1 upon x square plus a square. x square plus a square. Log of in bracket x plus under root x square plus a square. But the given terms are not in a square form. This is 3 is not a square. And 8 is also not square. So first we will write the given integration in that term. Integration root 3 x bracket square. Root 3 is a square 3, x is a square x square plus root 8 bracket square. म्हणजे आपण त्यांना x square plus a square या फॉर्मॅट मध्ये चेंज केलं. Now integration of under root a square plus x square or x square plus a square both are same is equal to log of x plus under root a square plus x square or x square plus a square. Let's see. Therefore, what is a? A means root 3 x and a means root 8 and x means root 3x. Therefore, answer is log of x. X means root 3x plus under root a square plus x square. A square means root 8 square plus x square root 3x square plus c. And the coefficient of x is root 3. So divide this whole term by root 3 or you can multiply by 1 upon root 3. मग खाली लिहिलं काय आणि into 1 upon root 3 लिहिलं तरी सेम असतं. So the answer is 1 upon root 3 log root 3x plus under root 8 plus 3x. Let's see. म्हणजे हा हे जी टर्म आहे ती तशीच त्याच्यामध्ये येणार. Fifth question, under root 11 minus 4x square dx. Now this is format as similar as a square under root a square minus x square.
Under root a square minus x square is equal to sin inverse x upon a. See here, under root a square minus x square is equal to sin inverse x upon a plus a. So just keep in your mind की एक्स्ट्रा बाजूला जो नंबर असतो ॲट लास्ट तुम्हाला त्याच्याने डिवाइड करायचा आहे. अदरवाइज फ्रॉम फर्स्ट नाहीतर तुम्हाला फर्स्ट मेथड म्हणजे सगळ्या नंबर्सला 4 ने डिवाइड करा, मग तो 4 कॉमन काढा. बेटर की त्याला आपण लास्ट ने डिवाइड करू. नाउ राइट दिस क्वेश्चन इन द फॉर्म ऑफ 11 is not a square of any term. So we will write it as a root 11 bracket square minus 2x bracket square. आपण फक्त दिलेला क्वेश्चन एका फॉर्मॅट मध्ये चेंज केलाय. क्वेश्चन तोच आहे. रूट आणि स्क्वेअर रूट आणि रूट कॅन्सल होतील. आन्सर 11. 2 square of 2 is 4 and square of x is x square dx. The answer is sin inverse x upon a. What is x? 2x. A means root 11. Now this x is multiplied by 2, so multiply this term by 1 upon 2 plus c. And याला reason is integration of a square minus x square dx is equal to sin inverse x upon a plus c. 1 upon under root 2x square plus 5. First write this x square and a square. This हे जे terms आहेत write them in a x square and a square form. Under root 1 upon 2 चा square root 2 square root 2x bracket square plus root 5 bracket square dx. Now integration of 1 upon x square root x square plus a square is equal to log of x plus under root x square plus a square. मग हा फॉर्म्युला डायरेक्ट इथे यूज करायचा आहे. आन्सर इज log of x plus under root a square plus x square plus a square plus c. याला रिझन आणि डिवाइड बाय x is multiplied by root 2. So divide this whole equation by root 2 or multiply it by 1 upon root 2. And the reason is integration of 1 upon under root a x square plus a square is equal to log of x plus under root x square plus a square. Here we have written as a log x, but x means root 2. So we'll write here root 2x. स्टुडंट्स विसरायचं नाही आहे की आपण नुसता x नाही घेतलाय. आपण x म्हणजे काय घेतलंय? रूट 2x आहे. म्हणून रूट 2x. Now take this 1 upon root 2 as a common. Common means take it outside as a multiplication. Log of root 2x plus this square and square root get cancelled. So the answer is 2x square plus 5 plus c. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आतापर्यंत जे 6 सम सॉल्व केले होते त्याच्यात मोस्टली सगळे फॉर्म्युले यूज होतील असे एक एक्झाम्पल आपण घेतले. पण आता क्वेश्चन 9 जो आहे इट इज नॉट इन द फॉर्म ऑफ एनी इंटिग्रेशन. या इथे जे इंटिग्रेशन दिले त्याच्यामधला कोणताही फॉर्मॅट इथे नाही. बट वी नीड टू कन्वर्ट दिस इनटू दिस फॉर्मॅट. Now see, the given integration is 9 plus x upon 9 minus x. Multiply this term by its conjugate pair. 9 minus x, 9 plus x. याच्यापेक्षा opposite. मग हा minus आहे तिथे plus आला. Under root 9 plus x bracket square upon 9 square minus x square. Now separate this term. Integration of 9 plus x bracket square upon under root 9 square minus x square. This square and square root get cancelled. So the answer is 9 plus x upon under root 9 square minus x square. This denominator is for these both the functions. So separate them. This can be written as
integration of 9 upon under root 9 square minus x square plus x upon under root 9 square minus x square. We separated the denominator. हा जो डिनॉमिनेटर तो 9 ला पडेल आणि x ला पडेल. म्हणजे आता इथे आपल्याला दोन इंटिग्रेशन द्यायचे आहेत. फर्स्ट इंटिग्रेशन अँड दिस इज सेकंड इंटिग्रेशन. सो फर्स्ट वी फाइंड आउट द I1. I1 means integration of first term. What is first term? Integration of 9 upon under root 9 square minus x square. This 9 is constant. So write it as a 9 integration 1 upon under root 9 square minus x square. Now this is format of under root a square minus x square. A square minus x square. And the formula is sin inverse x upon a is equal to 9 sin inverse x upon a plus c. This is the integration of first term I1. Now we'll find out I2. I2 is equal to under root x upon under root 9 square minus x square. आता याच्यामध्ये हा फॉर्मॅट इथे कुठेच नाही पण आपल्याला नेहमीवरती 1 असतो. पण आपल्याला जो इंटिग्रेशन आता आलं ते आहे x. मग आपण लास्ट एक्सरसाइज मध्ये 3.2a मध्ये किंवा 3.1 मध्ये बघितलं होतं. Integration of f dash x upon under root f of x. म्हणजे फंक्शन जर अंडर रूट मध्ये असेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जर वरती फॉर्म होत असेल तर त्याचा आन्सर येतो 2 रूट fx प्लस c. आता ही करोलरी आपल्याला इथे यूज करायची आहे. सी व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ दिस डिनॉमिनेटर. जर फंक्शन 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर घेतलं तर फंक्शन काय तयार होईल 81 minus x square. 9 square 81 minus x square. So derivative of this function is 81 चे negative 2x. मग आता इथे x ऑलरेडी आपल्याकडे आहे. मग हा जो 2x आहे तो इथे फॉर्म करायचा. म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करायचा आणि त्याच 2 ने डिवाइड करायचं. इथे करोलरी यूज करायची आहे. कोणती करोलरी आहे इंटिग्रेशन ऑफ f डॅश x अपॉन अंडर रूट f ऑफ x. फंक्शन जर रूट मध्ये असेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला असेल तर त्याचा आन्सर येतो 2 रूट fx. ही करोलरी आता इथे यूज करायची आहे. अंडर रूट याचा डेरिव्हेटिव्ह येतो नेगेटिव्ह 2x. सो विल राइट हियर 2x आणि 1 अपॉन नेगेटिव्ह 2. हा नेगेटिव्ह 2 आणि हा नेगेटिव्ह 2 कॅन्सल झाला तर आन्सर फक्त x आहे. ठीक आहे. म्हणजे आपण फक्त इथे टर्म्स फॉर्मॅट केले ते तयार केल्या तशा. अंडर रूट 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बाय इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x f dash x अपॉन f ऑफ x इज इक्वल टू 2 रूट f ऑफ x. मग आता ह्या फॉर्म्युल्याने याचा आन्सर येईल नेगेटिव्ह 1 अपॉन जनरली आपण नेगेटिव्ह डिनॉमिनेटरला नाही देत. वी कॅन राइट इट इनटू द न्यूमरेटर और इन मिडल 1 अपॉन 2. दिस इज डेरिवेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. सो डायरेक्टली वी कॅन राइट और वी कॅन सी डेरिवेटिव्ह ऑफ अंडर रूट 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन अंडर रूट 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. असं जर फॉर्मेशन असेल तर त्याचा आन्सर येतो नेगेटिव्ह 1 अपॉन 2 रूट fx. 9 स्क्वेअर 81 मायनस एक्स स्क्वेअर. दिस 2 गेट कॅन्सल. म्हणजे लास्ट I2 चा आन्सर आला नेगेटिव्ह 81 मायनस एक्स स्क्वेअर प्लस c. बट what is the final answer for this given question? Therefore, integration of under root 9 plus x upon 9 minus x dx is equal to I1 plus I2. What is I1? I1 is 9 sin inverse x upon 9
प्लस सी आता एकदाच लिहायचं आहे. I2 चा आन्सर आहे हे निगेटिव्ह आहे म्हणून इथे अगेन प्लस मायनस अंडर रूट 81 minus x square plus c. So this is the final answer. Now see student, seventh question is this one. 8 and 9, both the questions are as similar as that. क्वेश्चन 8 आणि क्वेश्चन 9 सेम आहे, त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. अंडर रूट 2 plus x upon 2 minus x under root 10 plus x upon 10 minus x. मग आता याचं जर इंटिग्रेशन काढायचं असेल, मल्टिप्लाय दिस बोथ द टर्म बाय 2 plus x upon 2 plus x आणि इथे मल्टिप्लाय करा 10 plus x upon 10 plus x. म्हणजे आन्सर काय येईल बघा, तिथे नाही होतं. मग आता याचा आन्सर काय येईल, 2 sin inverse x upon 2 minus 4 minus x square. हे त्याचा आन्सर आहे. आणि याचा आन्सर येईल 10 sin inverse x by 2 minus 100 minus x square. So complete this all the 9 sums and do the practice. Thank you.